पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। डोंगरगाव रोडवर भीषण धडक, दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी। रुग्णवाहिका उशिरा, अपघातानंतर नागरिकांचा संताप उसळला। अपघातांची मालिका। शहादा तालुक्यातील डोंगरगाव रोडवर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्यावर फेकले गेले, गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली। दरम्यान चारचाकीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले। काही काळ वाहतूक ठप्प झाली। नागरिकांनी तत्परतेने रस्ता मोकळा करून जखमींना मदत केली, तर काहींनी पोलीस व रुग्णवाहिकेला संपर्क साधला। या मार्गावर वेगमर्यादा न पाळणे, बेदरकार वाहन चालना ही अपघातांची मुख्य कारणे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये झाली। अपघातानंतर रुग्णवाहिका उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप संविधान आर्मीचे महामंत्री, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश जावरे यांनी केलाय। त्यामुळे नागरिकांनीही संताप व्यक्त करत आपत्कालीन सेवांबाबत नाराजी दर्शविली। अशा घटनांमध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केलाय। संबंधित वाहन चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले।